गोव्यात असणार आहे मी फंक्शनसाठी. डिस्क्लोज करू नका कुठे, आणि स्पेशली मीडिया समोर. नाही, प्रायव्हेट फंक्शन आहे आणि ऑफिसमध्येही कोणाला सांगू नका डेस्टिनेशन कुठलं आहे ते. हां, मला कोणी तिकडे नको आहे अजिबात, मीडिया वगैरे लोक. हां, बाय. दादा झाली का तयारी तुझी? माझी बॅग भरून झाली. आधी मला म्हणाली की फंक्शनचे कपडे तिकडे गेल्यानंतर ती डिझायनर मला देणार आहे. आता ही मुलगी काय ठरवेल ना काही सांगता येत नाही. फक्त भीती वाटते की असे ते झगमगीत वगैरे कपडे नकोत बस. अधिराने सगळं ठरवलंय, तू काहीच नाही का? अधिराने मुलगा पसंत केला, बाकी पुढचं सगळं मी ठरवलं. आता हा प्रश्न का पडलाय तुला? आणि तुला हे सगळं पटलंय? हे बघ अर्पिता, हे सगळं झालंय. आता आपण पुढे गेलोय. उद्या आपल्याला गोव्याला निघायचंय. दादा ती फॅमिली आहे ना खूप ऑर्डिनरी आहे. म्हणजे मे बी तुला मी जे बोलते ते पटणार नाही, पण मला ती फॅमिली अजिबात आवडलेली नाहीये. मला हे कळत नाहीये तू काय बघून त्या फॅमिलीमधल्या मुलाशी आपल्या अधिराचं लग्न ठरवलंस. आणि एक नाही तर 2 माणसं आपल्या घराशी जोडली जाणार आहेत. अर्पिता, मी सगळा विचार केलाय. दादा आम्ही जे बघतोय ना ते तू बघितलं नसशील कदाचित. म्हणजे तू त्या फॅमिलीला ना फॉर्मलीच भेटला असशील आणि अशा वेळी लोक नीटच वागतात. पण मला ती फॅमिली आहे ना खूप चीप वाटते. अर्पिता, खरंच दादा. हे बघ दादा, म्हणजे मी एंगेजमेंट पासून त्यांना बघत आले. सो आपण लो स्टँडर्ड फॅमिलीशी नातं जुळवतोय असं मला वाटतंय. आणि अधिरा मुळात प्रेमात आहे म्हणून तिला काही कळत नसेल, पण तू का असं वागतोयस? हे मध्यमवर्गीय, त्याच्यात त्यांचा काय दोष आहे अर्पिता? आणि मला नाही वाटत त्यांनी आपल्याला काही फरक पडेल. ते त्यांच्या पद्धतीने जगतील, आपण आपल्या पद्धतीने जगू. दादा कसा फरक नाही पडणार? आपली मुलगी त्यांच्या घरी जाते, त्यांची मुलगी आपल्या घरी येते, आपण आपले ते त्यांचे, असं नाही होत दादा. अर्पिता, लग्नानंतर सगळ्याच गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात. त्या होते. दादा पण तुझी झाली का तयारी? झाली असेल तर अधिराकडे जा, तिला मदत कर. उद्या आपल्याला गोव्याला निघायचं कुठल्याही परिस्थितीत, आणि मला ऐन वेळेस कुठल्याही प्रकारची गडबड नको आहे. कळलं? स्वानंदी, हां पॅकिंग सुरू झाली बाळा? हो. आमचा फोटो भरलास की नाही? आठवण येईल ना आमची? आई अर्थात. बाई तू गेल्यानंतर मी हे घर कसं सांभाळणार देवच जाण. काळजीच वाटते मला. आणि खास करून आपल्या छोट्या पिल्लूची, सुष्मिताची. ही 2 वर्षानंतर लग्न होईल त्या मुलीचं, पण पोरकटपणा अजूनही गेला नाहीये तिचा. काय करायचं? राहू दे ग, लहान आहे पण समजूतदार आहे, शिकेल हळूहळू. हो बाई, हळूहळू कळतील तिला सगळ्या गोष्टी. श्रीमंत घरची सून होणार आमची स्वानंदी. मला माहिती आहे तुझ्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत, पण माहेर विसरू ना. कसं गरीब आहे बाई तुझं माहेर. जमेल तशी मदत करत जा. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.